तुम्ही तिघे राहता इथे? तिघे जण. 4 कब्बशा कशा? 4 2 कप चहा मला लागतो. दररोज सकाळी 2 कप चहा लागतो. हो. सुप्रभात मंडळी. बँगलोर टू चेजिंग सायक्लॉन्स या सिरीजच्या 3ऱ्या भागात तुमचं स्वागत आहे. ऑफिशियली आपल्या सिरीजचं नाव चेंज करून कोस्टल कर्नाटका काढून चेजिंग सायक्लॉन असं नाव ठेवत आहे. जेव्हापासून घरातनं निघालोय पाऊस कंटिन्युअस बरोबर आहे. आणि काल रात्री तुम्ही बघितलं आम्ही नमस्ते कॅफेला गेलो होतो. साधारण 11 वाजता रूमवर पोचलो. छान झोप लागली होती आणि 1-1.5 वाजता लाईट गेले. तेव्हापासून ते ऑलमोस्ट पहाटे 4:30 पर्यंत लाईट नव्हते. शेवटी आम्ही इथल्या केअरटेकरला कॉल केला आणि त्यांनी आम्हाला रूम चेंज करून दिली आहे. डोंगरावर राहिलो होतो आणि तिकडनं डायरेक्ट आता भाताच्या शेतात आलोय. प्लॅनमध्ये चेंज करावा लागतोय. बाईक घेऊन मुर्डेश्वरला जाणं काही शक्य वाटत नाही. तुफान पाऊस आहे. साधारण 160-170 किलोमीटरची राईड होती आजची प्लॅन, पण ती काय पावसात होईल असं वाटत नाही. नाना, व्हॉट डू मीन बाय चेजिंग सायक्लॉन? तुम्ही सायक्लॉनला चेस करताय का सायक्लॉन तुम्हाला चेस करताय? मी चेस करणार आहे त्याला. आता पळून लावणार आहे. कारण की जेव्हापासून तुम्ही निघाले तेव्हापासून मी ऐकतोय सायक्लॉन तुमच्या मागे मागे चाललाय. तुम्ही सायक्लॉनला इथेही घेऊन आले कोकणाला. तर मी त्याला चेस करतोय, तो मला चेस नाही करत. बरं, म्हणजे आता तुम्ही इथून जा, मी इथून गोव्याला जातो, म्हणजे मला सायक्लॉन सापडणार नाही. नाही. आम्ही आता ते बे ऑफ बेंगॉल मधनं अरेबिक सी मध्ये ढकललेलं आहे. त्यामुळे आम्हाला आता कर्नाटकात जायला प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तुम्ही आयबीडब्ल्यू बघा आता. आयबीडब्ल्यूचं तर काय होणार आहे? सायक्लॉन जर तिकडे धडकलं तर झाला कार्यक्रम. मग आंघोळ करून फ्रेश झालोय. मस्त विहिरीचं थंडगार पाणी होतं आणि आता निघालोय गोकर्ण एक्सप्लोर करायला. महाबळेश्वर टेम्पल, रामतीर्थ, कोटीतीर्थ हे सगळं एक्सप्लोर करणार, नाश्ता करणार आणि अजून काय असेल तर बघू. एक रिक्षा बोलवली आहे आणि त्यांनाच सांगितलंय की लोकल काय काय जागा असतील तिथे आम्हाला घेऊन चला. गणपतीचं छान दर्शन झालं आणि आता मेन महाबळेश्वर टेम्पलला चाललोय. आय थिंक महाबळेश्वर टेम्पलला जायच्या आधी लुंगी कंपल्सरी आहे. मंदिरं तशी सगळीच भारी असतात, पण काही जागा ज्या असतात त्या किती भरलेल्या असतात आणि किती प्रसन्न वातावरण असतं तिथलं. आत्ता महाबळेश्वराचं दर्शन घेऊन आलो. आतमध्ये हार्डली 10 ते 12 मिनिटं लागली असतील, पण मंदिराला पॅरलल जो एक जुना असा खांबांचा कॉरिडॉर आहे तिथे एक मंत्रोच्चार चालू होते आणि वातावरण इतकं भरलेलं होतं. खूप छान दर्शन झालं आणि मंदिरसुद्धा अजून जुनं जसं त्या काळी असावं तसं अजून त्याचं वैभव, महात्म्य सगळं छान टिकवून आहे. This small town of Gokarna just doesn't cease to amaze me. It has such beautiful landscape, beautiful temples and great culture. It's a must visit place.
ना तुम्ही खरंच चालले निघायचं आता ब्लॉक पुण्याला यायला निघायचं. साऊथ गोवा नाही साऊथ गोवा नाही होणार. चला काम आहे ऑफिस. चला की चला. Good morning, folks, and welcome to the day 4 of Coastal Karnataka series. आज आम्ही हॉटेलवरनं चेकआउट खूप लवकर केलंय, पहाटेच केलंय, 6:30 होत आहेत. आणि आजचा प्लॅन असा आहे की चारू इथून जाणार आहे गोव्याला IBW साठी, आणि मी आज चाललोय घरी परत बँगलोरला. मी IBW ला याच्या आधी 2दा गेलेलो आहे, त्यामुळे मला एक्साइटमेंट तर आहे IBW ची, पण जायलाच पाहिजे असं ऍब्सोल्यूट मस्ट असं नाहीये. तर अंकोल्यावरनं चारू सरळ कंटिन्यू करेल आणि मी जाईन बँगलोरकडे. सो अ फायनल गुड बाय टू दिस क्वाइट लिटल प्लेस कॉल्ड गोकर्णा. खूप भारी जागा आहे. आता जाताना मला 2 रस्त्याचे ऑप्शन होते. एक वाया शिरसी आणि दुसरा रस्ता सेम रोड जसा मी आलो येताना. तर मी प्रिफर करतोय अंकोला, येल्लापूर आणि नंतर हुबळी, आणि हुबळीतनं NH48 नी बँगलोरला कंटिन्यू करणार. शिरसीचा ऑप्शन ड्युरेशन वाईज नक्कीच कमी होता, पण मी इथल्या लोकल केअरटेकरशी बोललो. तो म्हणाला की सर रस्ता खराब आहे, आणि काही व्हिडिओज बघितले युट्यूब वरती, लेटेस्ट व्हिडिओज, त्याच्यामध्ये पण लोकांनी तेच कन्सर्न दाखवली आहे की रस्ता बऱ्यापैकी मध्ये काहीतरी 50-1 किलोमीटरचा पॅच आहे जो खूप खराब आहे. प्लस हा रस्ता शिमोगा डिस्ट्रिक्ट मधून जातो, इफ आय एम नॉट रॉंग, प्लीज करेक्ट मी इफ आय एम रॉंग. आणि आजचा उद्याचा दिवस 2 दिवस शिमोगा डिस्ट्रिक्ट साठी हाय अलर्ट आहे पावसासाठी. सो आय डोंट वॉन्ट टू टेक अ रिस्क. ह्या साईडला पण पाऊस असू शकतो, पण ऍटलिस्ट हा नॅशनल हायवे, आय कॅन टेक ॲज मेनी स्टॉप्स ॲज आय कॅन. सो दॅट्स वॉट द डे लुक्स लाईक. आय डोंट नो व्हिडिओ आता कॅप्चर झालं की नाही. समोरनं एक मोठा मुंगूस गेला. असं म्हणतात मुंगूस दिसणं चांगलं असतं. सो लेट्स कन्सिडर दॅट ॲज अ लकी चार्म अँड स्टार्ट आवर टुडेज जर्नी. गावातली सकाळ आहे, घरांमध्ये चुली पेटल्यात. रस्त्यावर अजून रिलेटिव्हली तशी शांतताच आहे. भारी वाटते. आय थिंक ही माझी हिंट आहे. आता मला लवकरच एक कोकणात ट्रिप प्लॅन करायची वेळ झाली आहे. समोर मस्त सनराइज होतोय. चला भेटू लवकरच. ठीक आहे, चलो बाय बाय. चला बाय. सगळे लोक
गोव्याकडे चाललेत आणि मी अपोजिट डिरेक्शनला बँगलोरकडे चाललोय. आज आहे 5 डिसेंबर आणि उद्या आणि परवा 2 दिवस गोव्यामध्ये IBW आहे. त्यामुळे आज भरपूर रायडर दिसत आहेत जे अपोजिट डिरेक्शनला चाललेत आणि ते माझ्याकडे बघून म्हणत असतील, अरे हा कोण प्राणी आहे जो IBW सोडून घराच्या दिशेने चाललाय. तर एकंदरीत अशी आपली आतापर्यंत राईड झाली आहे 700 किलोमीटर्सची. ऍक्च्युली जास्त पाहिजे, आय डोंट नो 700 काय इथे. अजून इथून साधारण हुबळी आहे 150 आणि हुबळी पासून परत बँगलोर अप्रॉक्सिमेटली 400. अजून 550 किलोमीटर्स आहे. सो ऑल इन ऑल आय थिंक 1300 किलोमीटर्सची राईड होईल ही टोटल. आता इथून लास्ट टाइमचाच रोड आहे, येल्लापूर आणि तिथून पुढे हुबळी आणि हुबळीवरनं आपल्या नॅशनल हायवे 48 नी बँगलोर. आज वेदर छान आहे बघा. आज काल आम्हाला मुर्डेश्वरला जायचं होतं तर सकाळी 6 वाजल्यापासून पाऊस पडत होता आणि गोकर्ण आम्ही एक्सप्लोर करून परत आलो तरी सुद्धा साधारण 4-4:30 वाजेपर्यंत पाऊस पडतच होता आणि जोरात पाऊस होता. त्यामुळे आय थिंक मुर्डेश्वरला न जायचा जो डिसिजन होता तो तर करेक्ट होता. पण आज बघा मस्त ऊन पडले. इनफॅक्ट आज असं वाटतंय डिसेंबर आहे, हवेत गारवा आहे, प्लेझंट वेदर झालेलं आहे एकदम. बट एनिवेज ओव्हरऑल राईड छान झाली. मी ऑलमोस्ट 7 वर्षांनी गोकर्णला राईड केलं. मी पुण्यावरनं एकदा ही राईड केली होती आणि त्याच रूटवरती परत राईड करायला खूप मजा आली. चारू बरोबर आय थिंक ऑलमोस्ट 8-9 वर्षांनी राईड केली आम्ही एकत्र. सो इट वॉज गुड फन. आणि आता ब्लॉगचं एंडिंग इथेच करतोय, रादर सिरीजचं एंडिंग इथेच करतोय. प्लीज कमेंट करून सांगा तुम्हाला ही सिरीज कशी वाटली. काही फीडबॅक असेल तर नक्की कळवा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि रायडिंगचा सीझन जस्ट सुरू होतोय. आता भरपूर राईड प्लॅन होतील. अजून साधारण मार्च पर्यंत कम्फर्टेबली राईड करता येऊ शकतात. तर माझा ऍक्च्युली येणाऱ्या सुट्टीमध्ये, क्रिसमसच्या सुट्टीमध्ये प्लॅन चाललाय की रामेश्वर धनुषकोडी राईड करायची. बघूयात कसं जमतंय. आणि लवकरच नवीन रायडिंग कॉन्टेंट घेऊन येईन तुमच्यासाठी. सो स्टे ट्यून्ड and I will see you soon with some new travel destination. Take care.